तर लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यातल्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा अखेरचा दिवस आहे। नाशिक आणि दिंडोरीत आज कोण माघार घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। नाशिकमध्ये ठाकरेंनी राजाभाऊ वाजेंना तिकीट दिल्यामुळे करंजकरांनी अपक्ष अर्ज भरला। आता ते शिंदे गटात दाखल झाले। आता ते काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे निवृत्ती अरेंगळे तर भाजपच्या अनिल जाधवांनी अपक्ष अर्ज भरलाय। शांतिगिरी महाराजही निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत। आता आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी हे नेते माघार घेणार का असा प्रश्न आहे। तिकडे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सुद्धा जेपी गावित यांनी बंडखोरी केली होती, मात्र त्यांनी माघार घेतली। आज औपचारिकपणे ते आपला अर्ज माघारी घेतील। दुपारी 2 वाजता ते आपली भूमिका मांडणार आहेत। त्यामुळे इथे भारती पवार विरुद्ध भास्कर बगरेंमध्ये लढत रंगणार आहे। थेट जाऊयात आपण नाशिकमध्ये। योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात आपण। योगेश, दिंडोरीमध्ये नेमकं आज काय घडते त्याची जास्त उत्सुकता लागली। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। खरं आहे, कारण केंद्रीय राज्यमंत्री या ठिकाणी उमेदवार आहेत। जेपी गावित यांनी महाविकास आघाडीत बंड करून आपली भूमिका मांडलेली होती। मागं पकडून त्यांनी अर्ज भरलेला होता आणि पक्षाने सुद्धा त्यांना एबी फॉर्म दिला होता। त्यामुळे खरं तर महत्त्वाची अशी ही निवडणूक आहे। कांद्यावरून पूर्ण भारतातलं जे काही राजकारण रंगत असतं त्याच पार्श्वभूमीवर या दिंडोरी मतदारसंघाकडे बघितलं जातं, कारण कांदा उत्पादकांचा हा लोकसभा मतदारसंघ आहे। त्यामुळे याकडे सर्वांचं आज लक्ष आहे। 2 वाजता जेपी गावित आपली काय भूमिका जाहीर करता याकडेही लक्ष आहे, कारण माकपनं अधिकृतपणे माघार घेत असल्याचं जाहीर केलंय। मात्र जेपी गावित यांनी याबाबत अजून काहीही बोललेलं नाही। त्यांचं मौन ते 2 वाजता सोडणार आहेत। तर दुसऱ्या बाजूला नाशिक लोकसभेमध्ये सुद्धा करंजकर यांनी शिंदे गटात रात्री प्रवेश केलेला आहे आणि त्यामुळे आता ते माघार घेणार का, अपक्षची जी काही त्यांची उमेदवारी होती ती काय करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामी शांतिगिरी हे दोन्हीही मोठ्या पक्षांसाठी एक आव्हानात्मक ठरलेले आहेत। स्वामी शांतिगिरी काय करतात त्यांना समजवण्याचा प्रयत्न हा अगदी मुख्यमंत्री पातळीवरून सुरू आहे। कदाचित 3 वाजेपर्यंत त्यांची काय भूमिका मांडली जाते हे लक्ष दिलं जात आहे। अफवा सगळीकडे आहे की ते माघार घेणार, मात्र आम्ही त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी प्रतिक्रियेमध्ये असं म्हटलं की कुठल्याही परिस्थितीत ते माघार घेणार नाही। त्यामुळे तिरंगी लढत ही नाशिकमध्ये होईल असं दिसून येतं। योगेश, लक्ष ठेवून या सगळ्या घडामोडींवर तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।